नमस्कार, मी प्रिया काळे आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. समाधान हे आपण मानण्यावर असतं, पण प्रत्येकाची समाधानाची आपापली एक व्याख्या असते. आणि आजच्या माझ्या कथेचंही नाव तेच आहे, समाधानाची व्याख्या. ही गोष्ट जर आपल्याला आवडली तर एक लाईक आणि शेअर जरूर करा. बंद पडलेली कार रस्त्यावर लावून मी बसमध्ये चढलो खरं, पण आतली गर्दी बघून माझा जीव गुदमरला. बसायला जागा नव्हती, पण तेवढ्यात एक सीट रिकामी झाली. पुढचा एक जण सहज तेथे बसू शकत होता, पण त्यानं मला सीट दिली. पुढच्या स्टॉपवर पुन्हा तेच घडलं. पुन्हा आपली सीट त्यानं दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार 4दा घडला. बरं, हा माणूस अगदी सामान्य दिसत होता, म्हणजे कुठेतरी मजदुरी करून घरी परतत जात असावा. आता शेवटच्या स्टॉपवर आम्ही सर्वच उतरलो. तेव्हा उत्सुकता म्हणून मी त्याच्याशी बोललो. त्याला विचारलं, प्रत्येक वेळी तुम्ही तुमची सीट दुसऱ्याला का देत होता? तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर, मी शिकलेला नाही हो, अशिक्षित आहे मी. एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो आणि माझ्याजवळ कोणाला द्यायला काहीच नाही, ज्ञान नाही, पैसा नाही. तेव्हा मी हे असं रोज करतो. हेच मी सहज करू शकतो. दिवसभर काम केल्यानंतर अजून थोडा वेळ उभं राहणं मला जमतं. मी तुम्हाला माझी जागा दिली, तुम्ही धन्यवाद म्हणालात, त्यातच मला खूप समाधान मिळालं. मी कोणाच्या तरी कामी आलो ना, कोणाला काहीतरी दिल्याचं, असं मी रोज करतो. माझा नियमच झालाय आणि रोज मी आनंदाने घरी जातो. उत्तर ऐकून मी थक्कच झालो. त्याचे विचार आणि समज बघून. याला अशिक्षित म्हणायचं का? काय समजायचं? कोणाकरता काहीतरी करायची इच्छा, ती पण स्वतःची परिस्थिती अशी असताना. मी कशा रीतीने मदत करू शकतो? त्यावर शोधलेला हा उपाय बघून देव सुद्धा आपल्या निर्मितीवर खुश झाला असेल. माझ्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी ही एक कलाकृती, असं दिमाखात सांगत असेल. त्यानं मला खूप गोष्टी शिकवल्या. स्वतःला हुशार, शिक्षित समजणारा मी त्याच्या समोर खाली मान घालून स्वतःचं परीक्षण करू लागलो. किती सहज त्यानं त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली. देव त्याला नक्कीच पावला असणार. मदत ही खूप महाग गोष्ट आहे, कारण मनानं श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात. सुंदर कपडे, हातात पर्स, मोबाईल, डोळ्यावर गॉगल आणि 4 इंग्लिशचे शब्द, हे येणं म्हणजे सुशिक्षित का? हीच माणसाची खरी ओळख का? मोठं घर, मोठी कार म्हणजे मिळालेलं समाधान आहे का? कोण तुम्हाला केव्हा काय शिकवून जाईल आणि तुमची धुंदी उतरवेल सांगता येत नाही. या माणसाच्या संगतीनं माझे विचार स्वच्छ झाले. म्हणतात ना, कर्म से पहचान होती है इंसानों की, वरना महंगे कपडे तो पुतले भी पहनते हैं दुकानों में. ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.